अमरावती जिल्ह्यात 498 ग्रामपंचायतींपैकी जाहीर केलेल्या आरक्षणात 69 ग्रामपंचायतींमध्ये 113 दावे आणि हरकती प्राप्त झाल्या होत्या। यापैकी 29 आक्षेपांची दखल घेत आरक्षणात दुरुस्ती करण्यात आली आहे। त्यामुळे आता 498 ग्रामपंचायतींना अंतिम आरक्षणाची प्रतीक्षा असून 10 तसंच 13 जुलैला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल। अमरावती जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया वेगाने सुरू असून 498 ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। जून महिन्यात ग्रामसभा घेऊन प्रारूप आरक्षण यादी प्रसिद्ध करण्यात आली। या प्रारूप यादीवर अमरावती जिल्हाभरातून 113 हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या। त्यापैकी 29 ग्रामपंचायती संदर्भातील हरकती ग्राह्य धरून आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहे, तर उर्वरित ग्रामपंचायतींचं आरक्षण कायम ठेवण्यात आलं आहे। मिळालेल्या हरकतींवर निर्णय झाल्यानंतर 29 ग्रामपंचायतीची अंतिम आरक्षण यादी 13 जुलै रोजी, तर उर्वरित 469 ग्रामपंचायतींची अंतिम आरक्षण यादी 10 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। अंतिम आरक्षण जाहीर झाल्यानंतर मतदार यादी, प्रभागनिहाय तयारी आणि निवडणूक कार्यक्रमाबाबतची प्रक्रिया गती घेणार आहे। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार, राजकीय पक्ष आणि नागरिकांचं लक्ष आता 10 आणि 13 जुलैला प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम आरक्षण यादीकडे लागलं आहे। ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावागावात राजकीय हालचालींना देखील वेग आला असून आरक्षणानंतरच अनेक इच्छुकांचं राजकीय गणित स्पष्ट होईल।